फेज आणि फेज डिफरन्स हे वेव्समधले इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत. दोन ग्राफ्स आपल्याला दिसत आहेत. पहिला ग्राफ आहे फिगर 8.1a. यामध्ये काय दिसतं आहे आपल्याला, तर वाय ॲक्सिसला डिस्प्लेसमेंट प्लॉट केलेले आहे आणि एक्स ॲक्सिसला डिस्टन्स प्लॉट केलेला आहे. आणि दिस इज ॲट अ गिवन इन्स्टंट, म्हणजे कुठल्याही तुम्ही क्षणी जर बघितलं तर एका ठराविक क्षणी हा फोटो काढला असं आपण समजूया. तर त्यावेळेस असं दिसलं आहे की त्या क्षणाला ए पार्टिकल या पोझिशनला आलेला आहे किंवा डिस्टर्बन्स हा एला पोचलेला आहे असं पण आपण म्हणू शकतो. हा बी पार्टिकल या पोझिशनला आलेला आहे, या डिस्टन्सला आलेला आहे. सी इज ओव्हर हिअर, डी इज ओव्हर हिअर, पी एंड क्यू आर ओव्हर हिअर, ई इज ओव्हर हिअर, एफ इज ओव्हर हिअर, जी इज ओव्हर हिअर, एच इज ओव्हर हिअर आणि ओ इज द स्टार्टिंग पॉईंट. सो ओपासनं हे पार्टिकल्स असे डिस्प्लेस झालेले त्या क्षणी आपण जर बघितलं तर, म्हणजे फोटो काढला असं आपण गृहीत धरू आणि त्या क्षणी आपल्याला असं दिसलं की हा ए इट हॅज कम दिस फार, ओके, फ्रॉम द ओरिजिनल पोझिशन ओ. ओके, तर हा एक ग्राफ आहे. आणि दुसरा ग्राफ जो आहे की विथ रिस्पेक्ट टू टाईम, ओके, डबल पिरियॉडिसिटीचा आपण कन्सेप्ट बघितला की इट इज डबली पिरियॉडिक वेव्ह. ओके, तर आता सुरुवातीला आपण पहिला ग्राफ डिस्कस करणार आहोत आणि त्या अनुषंगाने फेजचा कन्सेप्ट आणि फेज डिफरन्सचा कन्सेप्ट समजून घेणार आहोत. तर याच्यामध्ये बी आणि एफ हे जर पॉईंट्स जर पकडले आपण, बी आणि एफ, ओके, तर आपल्या लक्षात येईल की पार्टिकल्स बी अँड एफ हॅव सेम मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट अँड सेम डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. म्हणजे बी आणि एफ जर आपण पकडले, तुलना केली तर आपल्याला काय दिसतं की पार्टिकल्स बी अँड एफ दे आर हॅविंग द सेम डिस्प्लेसमेंट. किती डिस्प्लेसमेंट आहे? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट त्यांची दोघांची, ही एफची डिस्प्लेसमेंट आहे आणि ही बीची डिस्प्लेसमेंट आहे. दोघांची डिस्प्लेसमेंट सेम आहे आणि त्यांची डायरेक्शन पण सेम आहे. बोथ आर ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम डायरेक्शन. दे हॅव सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. तर अशा जे पार्टिकल्स आहेत, बिकॉज दॅर डायरेक्शन इज ऑल्सो द सेम अँड दॅर डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो द सेम, दे आर सेड टू बी इन फेज. दे आर सेड टू बी इन फेज. दे आर नॉट आउट ऑफ फेज, दे आर इन फेज, म्हणजे एका फेजमध्ये आहेत. पार्टिकल बी आणि एफ and F are in phase. ओके, असं आपण म्हणतो त्याला. आता विच पार्टिकल्स आर नॉट इन फेज, तर आपण समजा पी आणि क्यू धरलं तर गंमत बघा. पी आणि क्यू, पी आणि क्यूमध्ये पी आणि क्यू दोघांची डिस्प्लेसमेंट सेम आहे. दोघांची डिस्प्लेसमेंट सेम आहे. ओके, दोघांची डिस्प्लेसमेंट सेम आहे, परंतु पी आणि क्यूची डायरेक्शन सेम नाही आहे. ओके, द डायरेक्शन्स आर डिफरंट. त्यामुळे पी आणि क्यू आर नॉट इन फेज. पी अँड क्यू आर नॉट इन फेज. ओके, सो दिस इज अ इम्पॉर्टंट पॉईंट that when you say that it is in phase, their displacement is to be the same, म्हणजे या उदाहरणामध्ये बघितलं तसं, आणि त्यांची डायरेक्शन सुद्धा सेम असली पाहिजे. ओके, वेलॉसिटी, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी शुड ऑल्सो बी द सेम. सो दिस इज द मिनिंग ऑफ द पार्टिकल्स आर सेड टू बी इन फेज ऑर नॉट. सो दे आर सेम द फेज ऑर नॉट. ओके, आणि जेव्हा ते फेजमध्ये असतात तेव्हा आपल्या लक्षात येईल की या दोघांमधलं जे अंतर आहे दॅट इज इक्वल टू लॅम्बडा. म्हणजे आता हे दोन्ही फेजमध्ये आहे, या दोघांमधलं अंतर आहे लॅम्बडा, विच इज इक्वल टू द वेवलेंथ, So this is a very important concept, that two particles are to be said to be in a given phase. They are in phase when their displacement is same and when the direction of velocity is also the same.